मंडळी, कालपासून मी तुम्हाला म्हणतो आहे की मी ज्या हॉटेलमध्ये काल पारोमध्ये आलो तर रात्री तुम्हाला दाखवता आलं नाही, पण मी सकाळी तुम्हाला दाखवेल. तर आता माझ्या रूम मधनं बाहेरचा व्ह्यू कसा आहे तुम्हाला मी ते दाखवतो. हे बघा, असा काय व्ह्यू आहे बाहेरचा. जर माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल तर एक मोठी रिव्हर वाहत आहे. पाण्याचा आवाज हा खळखळ येत असेल चांगला. आणि काल रात्रभर पाऊस आलेला आहे, त्याच्यामुळे पाण्याची पातळी पण थोडीशी वाढलेली दिसत आहे. पण खरंच खूप सुंदर असा मौसम म्हणता येईल आपल्याला आहे. थंड आहे, पाऊस पण रिमझिम आता हलकासा सुरू आहे आता पण तरी आपण आपला ट्रॅक काही सोडणार नाही, आपण ट्रॅकला जाणारच आहे. तर कंटिन्यू तुम्ही या व्हिडिओमध्ये बनून राहा. सी यू. तर मंडळी, आम्ही झाले सर्व रेडी आणि आमची गाडी झाली आहे तयार. आता आम्ही निघतो आहे. हे सगळे आमचे सहकारी आमच्या सुद्धा ऑल सेट, सगळे सहकारी रेडी आणि एक्साइटेड आहे ट्रेक साठी. चला बघूया. कहाँ जा रहे अपन? कहाँ जा रहे अपन? बोलो. कहाँ जा रहे अपन? कहाँ जा रहे? लावा पाहिजे स्किडिंग यार, स्किडिंग. तर मित्रांनो, फायनली आम्ही बेस कॅम्प मध्ये पोहोचलेलो आहे, जिथपर्यंत गाड्या येतात. आता इथनं आमचा ऍक्च्युअल ट्रॅक सुरू होणार आहे. पाऊस रिमझिम सुरूच आहे कंटिन्यू. माहिती नाही कंटिन्यू असाच राहणार की बंद होणार, ते माहीत पडेल पुढे. पण एक्साइटमेंट खूप आहे. एक्साइटमेंट मध्ये काही कमी नाही. सर्वांनी सगळेजण एकदम रेडी आहे. चला भेटूया. म्हणजे आम्हाला हॉटेलमधनं ऑलरेडी पार्सलमध्ये त्याने ब्रेकफास्ट पॅक करून दिला होता. तर आम्ही करतोय पुढच्या प्रवासाला लागूया. तर मंडळी, नाश्ता वगैरे करून आम्ही सर्व झालो आहे. तर रेडी जायसाठी सगळे. पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये, पण तरी आपल्याला ट्रेक तर करायचा आहे. रबी लेस. तर मंडळी, फायनली आमचा ट्रेक झाला आहे सुरू. बघू शकता तुम्ही. तर मंडळी, असे हे घोडे जे तुम्हाला दिसत आहे माझ्या मागे, असे घोडे पण तुम्ही इथून रेंटवर करू शकता. पण हे पूर्ण म्हणजे लास्ट डेस्टिनेशन पर्यंत जात नाही असं ऐकलंय मी. पण तरी तुम्हाला जर चढायला त्रास होणार असेल तर तुम्ही हे अर्ध्या रस्त्यापर्यंत किंवा जिथपर्यंत हे जात असेल तिथपर्यंत हे घोडे तुम्ही करू शकता. राहुल भाई, कैसा लग रहा है भाई? तो शुरू हुआ है नहीं? आगे मिलेंगे आराम से. दिल्ली दूर है. ऑन है ऑफ है? ऑन है भाई. स्टे ट्यून गाइस. तर मंडळी, आम्ही अजून 20-25% सुद्धा आलो नाही आहे. पण सगळ्याची हालत अक्षरशः टाईट झाली आहे एकदम. हे बघा, सगळे असे गळून गेलेले आहे. पण वेदर आणि हा जो नजारा आहे हे बघून खूप प्रसन्न वाटत आहे. असं वाटत आहे की नाही, आपण कर सकते हैं. लेट्स डू इट गाइस. बट वी विल ट्रैक इट. ये नजारे देख के आपको जरूर ऐसा लगेगा लाइफ में आपको एक बार ऐसा जरूर करना चाहिए. यस यस, यही चीज मोटिवेट करती है. यस, करेक्ट करेक्ट. कम ऑन गाइस, लेट्स डू इट गाइस, लेट्स डू इट. मंडळी, आम्ही जसं जसं वरती चढतोय अजून तसं फॉग वाढत चाललाय. पाऊस ऑलमोस्ट म्हणजे आता येत नाहीये, बंद झालेला आहे. त्याच्यामुळे फॉग आता जास्त अजून वाढतोय. हे बघू शकता तुम्ही. चलो टू बी कंटिन्यू. इथून थोडा आता प्लेन रस्ता दिसतोय. मंडळी, आम्ही थांबलो आहे या सुंदरशा कॅफेमध्ये. हे वरती तुम्हाला मिळून जाईल. बघा, तुम्हाला दाखवतो मी कसं आहे बाहेर. सुंदर व्ह्यू, सुंदर. आणि अशा वातावरणात कॉफी प्यायची मजाच वेगळी होऊन राहिली आहे.
मंडळी आमचं झालेलं आहे आता इथे सगळं चहा नाश्ता करून आता मी निघतोय पुढच्या प्रवासाला. ठीक आहे, अजून आम्हाला अजून 1 तास लागेल इथून वरती जाण्यासाठी. मेन जी मॉनेस्ट्री आहे टायगर मॉनेस्ट्री अजून पोहोचायला इथं 1 तास लागतं. इथनं ॲक्च्युली त्याचा व्ह्यू दिसतो, माझ्या मागे जर तुम्ही बघत असाल इथनं व्ह्यू दिसतो, पण आज सगळीकडे असे धुकं असल्यामुळे इथून तुम्हाला काही दिसत नाही. नाही तर तुम्ही इथूनच त्याचा व्ह्यू जो आहे हा बघू शकतो. चला आपण वरती जाऊन डायरेक्ट बघूया. Let's guys, thank you. Let's go guys, let's go. Come on. Yes. Okay, क्या बात है. हाँ, ये ब्लॉग आ जाएगा अभी जाने के बाद 10 दिन में, क्योंकि एडिटेशन में बहुत टाइम लगता है और हम 7 दिन का टूर है तो 7 दिन के 7 अलग अलग ब्लॉग आएंगे. हाँ, क्या नाम से आएगा? फिरस्ती मनाची चैनल है. यस, इस मराठी चैनल. Yes. Yes. Thank you, bro. Thank you for your support, guys. Thank you. I love. Be proud. Yes. Woo! हमारा भी थोड़ा ले लो. Yes. Hi. Good. इस बाइक को सपोर्ट करने का Thank you, guys. Thank you. Woo! मंडळी माझ्या मागे तुम्हाला मॉनेस्ट्री दिसत असेल, ही आहे टायगर मॉनेस्ट्री. अजून पोचायला तिथे अजून 15-20 मिनिटं लागेल आपल्याला. बघू शकता तुम्ही काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे. खूप सुंदर. इथे माझ्या मागे तुम्हाला मॉनेस्ट्री दिसत आहे, टायगर मॉनेस्ट्री, आणि इकडला तुम्हाला सिटी व्ह्यू दिसत असेल खाली. बघा, खूप सुंदर व्ह्यू आहे, खूप सुंदर. What? किती सुंदर व्ह्यू आहे. बापरे. काय व्ह्यू आहे मंडळी. बापरे, ब्रेथ टेकिंग व्ह्यू. काय व्ह्यू होता मंडळी, खरंच काय व्ह्यू आहे हा. बापरे. हा, बीच पे. थँक यू. रेस्ट घेत जात आहे मंडळी, कारण की खूप जास्त थकलेलो आता पूर्ण एनर्जी डाऊन झाली आहे. पाय खूप जास्त दुखत आहे. चढाई एकदम अशी वर्टिकल असल्यामुळे खूप भयंकर. पायामध्ये असे गोळे येऊन गेले आहे. भयंकर आहे. तो मंडळी फायनली जो टॉप आहे तिथून पोहोचलेलो आहे. व्ह्यू बघू शकता तुम्ही. मी ॲक्च्युली हाफ पॅन्ट घालून आलेलो आहे, शॉर्ट्स. तर इथे शॉर्ट्स अलाव नाही आहे. इव्हन तुम्ही जर टी शर्ट घालून येत असाल, हाफ टी शर्ट, तर त्याला कॉलर असणं कंपल्सरी आहे, नाही तर हे इथे आतमध्ये अलाव करत नाही. तर मी टी शर्ट तर कॉलरवाली घालून आलेलो आहे, पण मी शॉर्ट घालताना मी आता चढता याच्यामध्ये शॉर्ट्स घालून आलो. पण आता मी पॅन्ट आणला बॅगमध्ये, तो आता मी वेअर करणार. आम्ही आतमधल्या सगळ्या मॉनेस्ट्रीचं पूर्ण फिरून आलेलो आहे. आतमध्ये 6 असे मेन टेम्पल्स आहेत ज्यांना आपण व्हिजिट करावं लागतं, आणि त्यातले 4 जास्त मेन आहे, असं आम्हाला गाईडनी सांगितलं आहे. खूप मस्त आहे, खूप पॉझिटिव्ह फिलिंग आहे आतमध्ये, खूप छान वाटतं, शांत सगळीकडे. आणि अशा प्रकारे आमचा टायगर मॉनेस्ट्रीचा आजचा टूर जो आहे इथेच सफल झालेला आहे. आता आम्ही इथे रिटर्न जाणार आहे. परत आम्हाला रिटर्न जाताना तेवढाच वेळ लागेल, कमी वेळ लागेल चढण्यापेक्षा. तर बघू आता किती वेळात. मदत आम्ही एका ठिकाणी अजून एक कॅफे आहे तिथे नाश्ता करणार, आणि मग तिथून परत खाली जाणार. चला भेटूया मंडळी. असे जेव्हा कलरफुल फ्लॅग जेव्हा बघतो ना, ते अशी वेगळीच फिलिंग येते. एवढं सुंदर वाटते ना हे. अशा हिरवागार सगळे आजूबाजूला झाडं आहेत, त्याच्यामध्ये असे
कलरफुल फ्लॅग्स इतकं सुंदर दिसते की काय सांगू तुम्हाला. खरंच खूप खूप सुंदर दिसते. नमस्कार मंडळी, फायनली आमचा टायगर नेसचा ट्रॅक कम्प्लीट करून आम्ही परत आलो आहे कॅफेटेरियामध्ये. भूक लागली होती सर्वांना, थोडासा नाश्ता केला. आता जाऊ आम्ही खाली, अजून इथं आम्हाला पोहोचायला 1 तास तरी लागेल अजून खाली पोहोचायला. नंतर परत आम्ही लंचसाठी जाणार आहे. इथनं तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवतो मी, कारण सकाळी मी जेव्हा आलो तेव्हा तो खूप जास्त क्लाउड्स होते, त्याच्यामुळे दिसत नव्हतं. हे बघा, तुम्हाला दिसू शकत असेल, हे तुम्हाला दिसतं टायगर नेस्ट. म्हणजे इतक्या दूर आहे कॅफेटेरियापासून टायगर नेस्ट, आणि असं सरळ जावं लागत नाही. 2 पहाड चढून 3रा पहाड पडत चढावं लागतं. त्याच्यानंतर आपल्याला टायगर नेस्ट मध्ये जायला मिळतं. मस्त आहे, मस्त विजिट प्लेस आहे, मजा आली. मंडळी, हा जो स्पॉट आहे ना, हा एकदम कॅफेटेरिया पासून हार्डली 2 मिनिटावर असेल. तुम्ही जर घोड्याने येणार असाल तर घोडे जे आहे हे याच स्पॉटपर्यंत येतात, पूर्ण वरती घेऊन जात नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. जर तुम्ही घोडे करून येणार असाल तर कॅफेटेरियापर्यंतच घोडे येतात. तिथून तुम्हाला पायीच जावं लागतं, आणि तिथून जायला कमीत कमी अजून 1 ते 1.5 तास मिनिमम लागतो. आणि मेन जो ट्रॅक आहे हा तोच आहे, कारण तिथनंच जास्त चढाई सुरू होते तुमची. तर घोडे ठरवताना हे त्यांना विचारून घ्यायचं त्यानुसार. तर मंडळी, आम्ही फायनली आमचा ट्रेक कंप्लीट करून बेसमेंटमध्ये आलो आहे. जो बेस कॅम्प आहे, जिथं सगळ्या गाडीची पार्किंग लागताना इथून तुमचा ट्रॅक सुरू होतो. सकाळी जेव्हा जात होतो तेव्हा वेदर खूप जास्त खराब होतं, कंटिन्यू पाऊस सुरू होता, धुकं खूप जास्त होते. पण तरी आपण ट्रॅक करायचं होतं म्हणून ट्रॅक केला. ठरवलं होतं की ट्रॅक करून जायचंच आहे. आणि आता मौसम इतका सुंदर झाला, इतका सुंदर की आता आम्हाला खालूनच ती मॉनेस्ट्री दिसत आहे की आम्ही कुठे गेलो होतो. आणि ते बघूनच आम्हाला असं वाटतंय की खरंच आम्ही इतक्या दूर चढलो असेल का. पण फायनली आम्ही तो ट्रॅक कंप्लीट केला. खूप मजा आली, एकदम मेमोरेबल ट्रॅक होता. मेमोरेबल खूप साऱ्या गोष्टी एकदम असं मेमोरेबल आहे पहिल्यांदा घडलेल्या जीवनामध्ये. आमची गाडी येत आहे आणि गाडी आल्यानंतर आम्ही निघणार आहे. आता आमचा आहे स्टोन बाथिंग. हे पण एक एक्सपिरियन्स करायचं होतं, त्याच्यामुळे बघू याचा एक्सपिरियन्स कसा आहे. तर मला सांगेलच मी काय एक्सपिरियन्स आहे, तर तुम्ही तसाच ब्लॉगमध्ये बनवून राहा. पण ट्रेकमध्ये खूप जास्त मजा आली, खूप जास्त एन्जॉय केलं. फायनली आमची गाडी आलेली आहे आणि आता आम्ही निघतो इथे हॉट स्टोन बाथिंगसाठी. आधी लंच करणार थोडंसं आणि त्याच्यानंतर जाणार हॉट स्टोन बाथिंग. मंडळी, तर आता आलो आहे आपण जिथे आपल्याला हॉट स्टोन बाथ करायची आहे, तिथे आलो आहे. तर तिथलं सिस्टम बद्दल थोडंसं आपल्याला आपले रामा सर जे आहे थोडं एक्सप्लेन करणार. रामा सर, प्लीज एक्सप्लेन. This is What's hot the stone process? bath. The procedure, you just Okay. have a look here. What we do is we collect the stone, ओके not the normal stone we get it around, but Okay. the stone we see at the river bank. ओके So we burn this. Okay. We hit the stone, and then you see some red. No, these are all stones. ओके ओके And that is get hit it. ओके Then we take it from here, ओके and then till Put here. it on this. Yeah, if one of the guests is here, Okay. and then we. It's the same. Okay, put it in Same this water. So Okay, yeah, okay, okay. So these are the herbal plants. Okay. Mixed with the. It was actually a cold water, so it Okay. is just ready made. So you just have a look. Okay, okay. It's warm. Just Yeah, because it's of the warm. heat. Okay. So that's why when you dip the heated or the burned stone in the Uh-huh. water, the mineral that contained inside Okay. is released into the water. Okay, okay. Great, great. There's a lot of advantage and benefits to the body. Oh. Okay. It will enhance your blood circulations. Joint pains will be relieved. Okay. And like this. So Wow, this is that's great. La. That's really great. Pum, pum, pum,
तर अशा प्रकारे हॉट स्टोन बाथिंगचं जे आहे अशा प्रकारे ते प्रोसेस त्यांनी ते करतात. आणि आता आपण आतमध्ये जाणार आहे स्टोन बाथिंगसाठी. तर बघूया कसा काय एक्सपिरियन्स असतो. तर मंडळी आम्ही आता हॉट स्टोन बाथिंग करून आलो आहे. मजा आली, चांगला एक्सपिरियन्स होता. करायला पाहिजे तुम्ही. नेहमी तर नाही करू शकत तुम्ही, कारण बॉडी खूप जास्त टायर्ड होऊन जाता तुम्ही त्यांनी. वेज खाना है, मुझे नॉनवेज चलता है, मुझे नॉनवेज मिल जाएगा. तर मंडळी केक कटिंग आणि म्युझिकल प्रोग्राम संपलेला आहे. आता आम्ही आलोय सगळे जण डिनर करायसाठी. चला डिनर करूया. बघू आज डिनर मध्ये काय काय बनवलं आहे. हे आहे भेंडी मसाला. तर मंडळी आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. इव्हेंट पण पूर्णपणे संपलेला आहे. आता जातोय रूममध्ये. उद्याची तयारी करायची आहे. उद्या पारोचं काही जे राहिलेले स्पॉट्स आहेत ते कंप्लीट करायचं आहे. आणि उद्या आम्हाला निघायचं पण आहे फुनसुलिंगसाठी, कारण की परवा आमची फ्लाईट आहे. तर आजचा व्लॉग इथेच संपूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, म्हणजे डे 6च्या. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या प्रियजनांमध्ये शेअर करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.